भाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओके ब्लॉग कितने अच्छे। अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. तर मित्रांनो इथं मला माझे फॅन फॉलोइंग भेटलेले आहे, फॉलो करून घ्या. जय गजानन माऊली. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग हा खूप 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 भारी होणार आहे. मागच्या वर्षी जसं आपण शेगावला गेलो, या वर्षी पण चाललो. आणि या वर्षी आपल्यासोबत आपले पूर्ण ॲटो भरून पोट्टे आहेत. रस्त्यानं तुम्हाला इंट्रोड्यूस करूच आपण. आणि काही काही इडे चाले करणारे पण आहेत. तर तुम्ही समजून घ्या, ब्लॉग मध्ये बनून राहा आणि शेवटपर्यंत राहा. जय गजानन. या अशा माझ्या आपुलकीच्या मित्रांसोबत मी आता आम्ही सगळ्याला घेतो. हा दिसा दिसा आता दिसा. तुम्ही बघितलंच आहे आपले मित्र किती सहकार्य करतात. तर मित्रांनो हे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर. इथून गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय आपण गजानन महाराजांच्या दर्शनाला जातच नाही. तर हे बघून घ्या, गायगावचं गणपती बाप्पाचं मंदिर. गजानन महाराजांच्या दर्शनाला सकाळी 4 वाजता पोहोचू आपण. आणि हे आपले पोट्टे. मित्रांनो आता आपला पायी पायी प्रवास चालू झाला आहे. यार हे मुलं गाणी एवढे चेंगड चांगले करू राहिले ना, मला माहित पण नाही ब्लॉगचं काय होत आहे ते. अंधारात काही दिसणार नाही तुम्हाला मागच्या वेळेस सारखं. शाबास बेटा. पायजा रे बाबा, खेड्यागावचा रस्ता आहे. लोक स्वतःच्या रांगोळ्या टाकून ठेवते रोडच्या साईडले. पाय गी भरला तर मग हे घसान. पाय भरला. आता अळोशी पळोशी गाव पार झालं आणि आता इथं भक्तांसाठी चहा आणि बिस्किटाचा प्रारंभ असते. आणि मागच्या वर्षी पण असंच होता, खूप छान होतं. आणि हे आमचे खूपच फेमस असे ब्लॉगर मला भेटलेले आहेत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद दादा. आणि धन्यवाद. आता माझे 10-15 हजार सबस्क्रायबर वाढतील असं वाटते मला. एकदा तुमचा डायलॉग. तसं नाही फॉलो करून घ्या. तर भाई इथं आपल्या माननीय माणसानं नवीन शोध काढला आहे, चहा मध्ये पोंगा डुबून खायचा. मित्रांनो चहा मध्ये पोंगा डुबून. तर भाई तुम्हाला सांगू राहिलो मी, तुम्ही डुबू डुबू तर खाऊ राहिले, तेलकट तर खाऊ राहिले, पण तेलकट खायला भूक लागते बरं. आपल्याला चालता चालता झालेले आहे 3 तास आणि आपण 3.5 तास आणि आपण पोहोचलोय आता नागझरीला. माझी फॅन फॉलोइंग भेटलेली आहे. एवढे फॅन्स मला भेटायला आलेले. आय एम सो ग्लॅड. भाऊ मी त्या घरावरच राहतो रे बा. तो त्या घरावर राहील. मी त्याला ओळखत नाही मित्रांनो. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. तर मित्रांनो इथं मला माझे फॅन फॉलोइंग भेटलेले आहे. एवढे लेकरं मला भेटायला आले तर खूप खूप धन्यवाद तुमचा. असेच फॉलो करत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सनातन हिंदू धर्म के जय श्रीराम, जय श्रीराम, जयकार वीर बजरंगे, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर महादेव, महादेव. तर भावांनो आम्ही इथे झोपलेला आहोत. थंडी लय वाजू राहिली. इथे 2 घंटे झोपतो आम्ही. 2 नाही 1 घंटा झोपतो मस्त आणि मग समोरच्या वाटचालीला चालतो. जय श्रीराम. 2 hours later. संत नगरी मध्ये आपले स्वागत आहे. आपला प्रवेश झालेला आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. जमलं आले रे माय बॅग. चला आता आम्ही बॅगा ठेवायला गेलो होतो, पण बॅगा काही ठेवणं झाल्या नाही भाई. एक गड्डा थांबलो तिथं. आता शेवटी दर्शनाच्या लाईनीकडे चाललो. जास्ती मोठी नाही ना, जास्ती मोठी लाईन नाही काय. चला बट जवान आले का तुम्ही, चला ना बट. तर मित्रांनो इथं आपल्याला आपले मित्र भेटलेले आहेत. काय नाव म्हटलं तुमचं जरा? नरेश बोरकर. आणि दादा मला 1 वर्षापासून फॉलो करतात म्हणते. थँक्यू सो मच दादा. गजानन महाराज की जय. या दुनियातला आनंद एकीकडे आणि श्रींच्या दर्शनासाठी रांगेत लागण्याचा आनंद एकीकडे.
हे या श्रीच्या दर्शनांची महिमा. लाईन बघू शकता तुम्ही. पावणे 1.5-2-3 घंट्यापासून आम्ही लाईनीत लागून होतो. आता फायनली काही क्षणातच माऊलीचे दर्शन होईल तर आम्हाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे आतमध्ये फोन घेऊन नाही जाऊ देत. तर मी स्क्रीनवर तुम्हाला तर माहिती आहे गजानन महाराजांचा फोटो येते, समाधी कशी आहे ते दाखवायची तर काही गरज नाही आहे. आपलं दर्शन झालेलं आहे आणि बस आता तुम्ही पाहू शकता शेगावचे नजारे. शेगावचे नजारे. दर्शन गिर्शन झालं भाई. आता प्लॅन आहे एखादा रूम बघायचा, आजचा दिवस रेस्ट करायचं, त्यानंतर आनंद सागरात जायचं. भाई लेट गेल्याचे गाणे